जय श्री कृष्ण मित्रांनो, आज आम्ही आलो आहोत आमच्या मामाच्या घरी। हे आहे बिल्डिंगचं एंट्रन्स। किती छान असे मनी प्लांट लावलेत बघा टायरमध्ये। आयडिया केली आहे, खूप सारे लावलेले आहेत मस्त असे। ही आहे त्यांची बिल्डिंग, जाऊयात। फर्स्ट फ्लोअरलाच आहे, त्याच्यामुळे लिफ्टची गरज नाही आहे। आपण जाऊयात स्टेअरकेसनी। हा आहे 101 म्हणजे 102 असेल मामाच्या फ्लॅटचा। इकडे लिफ्ट आहे पण कोण आले? मामीच आहे। खूप वर्षानंतर भेटले मामी, म्हणून खूपच आनंदी आहेत। हे आहे आपलं मामाचं घर। नवीन घर घेतलंय मामानी, त्याच्यामुळे मी दाखवतोय तुम्हाला मित्रांनो। हे आहे हॉल। आणि हे आहेत आमचे मामा। हे आहे गॅलरी आणि या साईडला आहे किचन। मामी किचन मध्ये काय करतायत? कोणासाठी बनवताय खीर? तुमच्यासाठीच बनवते। असं आहे का? आमच्यासाठी स्पेशल। ओके, गोड गोड खीर आहे आज। आणि हा आहे कासव, खूप छोटा आहे। हे बघा, हा माझा बोट आहे, हात आहे, आणि माझ्या हातापेक्षा किती लहान आहे। तेंडली शाकाहारी आहे कासव, त्याला तेंडली खायला देतात, त्याला लाडाने आम्ही गुरु म्हणतो। गुरु? वाव, मस्त नाव आहे। गुरु का गुरु? गुरु गुरु गुरु। ओके, छान डिझाईन आहे कासवावरची, खूपच छान आहे। छान छान। आणि मामाला आहेत 2 मुली, एक आहे राणी आणि एक सोनी। हे बघा, ही आहे राणी आणि ही आहे राणी। आणि हिला तिच्या मैत्रिणींनी हे अवॉर्ड दिलेला आहे, लेझी पर्सन ऑफ द डिकेड। सौरवी, आय एम नॉट अ लेझी, आय एम ऑन पॉवर सेइंग मोड। खूप छान गिफ्ट दिलंय तिच्या मैत्रिणींनी। आणि इकडे आहेत मामा मामी, ॲनिव्हर्सरीला गिफ्ट दिलंय राणी सोनीनी मम्मी पप्पाला। आणि या ठिकाणी आहे देवघर, गणपती। चला आई, आतमध्ये काय बघूया। समोर आणि लेफ्ट साईडला आहे वॉशरूम आणि राईट हँडला आहे बेडरूम। हा आहे बेडरूम। इकडे पण सौरवीचंच नाव लिहिलेलं आहे। सौरवी म्हणजे राणी। बिचाऱ्या सोनीचं काहीच नाहीये, कुठे नावच नाही, पण कुठे नाव पण नाही, फोटो पण नाही। आणि या ठिकाणी आहे बाल्कनी, हा आहे बाहेरचा व्ह्यू। आणि समोर ती दिसते, समोर तो जो डोंगर दिसतोय तो जीवदानी मातेचा डोंगर आहे। आणि आज आपल्याला त्या ठिकाणी सुद्धा जायचं आहे। मामी मामा सगळेच आहेत सोबत आपल्या।
हा आहे मेन रोड आणि हा बेडरूम. सर्वच रूम मधून बाहेरचा व्ह्यू खूपच छान दिसतो. इकडून पण आहे बाल्कनी आणि तिकडून पण आहे विंडो किचन मधून. आणि हा हॉल, सुंदर असा हॉल. मामी इकडे या जरा. किचन मध्ये राणी पण नाही, सोनी पण नाही. ती मुलगी कोण आहे आम्हाला सांगा जरा. माझी भाची मोठ्या भावाची मुलगी. अच्छा, तिचं नाव संस्कृती. संस्कृती. हा. ती उपासनासारखी दिसते. हा, थोडी. उपासना तिची बहीण आहे का? हा, बहीण आहे. अच्छा. उपासना छोटी बहीण आहे हा, आणि ती मोठी. ओके ओके. मला दोनच मुली आहेत. आणि मित्रांनो, असं आहे आमच्या मामाचं घर. खूपच सुंदर घर घेतलं आहे, फ्लॅट घेतला आहे आमच्या मामानी. आणि आम्ही त्यांच्या घरामध्ये पहिल्यांदा आलो आहे. आणि मामा आमच्या मालाडचे जे घर आहे त्या घराच्या बाजूलाच राहत होते आधी. आणि ज्यावेळेस त्यांनी ह्या फ्लॅटची वास्तुशांती ठेवली होती त्यावेळेस त्यांनी आम्हाला आमंत्रण दिलं होतं, पण आम्ही लातूरला असल्या कारणाने इकडे येऊ शकलो नाही. म्हणून आज त्यांना भेट दिली आणि घराच्या खूप खूप शुभेच्छा पण दिल्या. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आई आणि मामी ह्या दोघींचं खूपच छान जमतं, त्याच्यामुळे खूपच जास्त प्रेम आहे. बघू शकता तुम्ही आल्या कशा दोमेकांना कशा गया पडल्या, बघितलात तुम्ही, आहे की नाही. मला भाऊ तर माझाच असतो, पण मला ती माझ्या बहिणीसारखी राहायची. वाटायचं नाही म्हणजे भाभी बरोबर. बहिणी म्हणत नाही, मला असं वाटायचं माझी बहीण आहे. आणि त्या दोघी आत्या करून माझ्यासाठी असायच्या. हो, राणी सोनी असतं तर अजून जरा मजा आली असती. पण ते नाही, पण त्या दोघी पण एक कामानिमित्त बाहेर आहे, एक ट्रेनिंग निमित्त बाहेर आहे. तर मित्रांनो, आता झाली आहे जेवायची वेळ, म्हणजेच लंच टाईम. ते पण मामाच्या घरी. आणि आई मामी सगळे बसले जेवायला. मामा पण बसतील थोड्या वेळात, प्रिपेअर होत आहेत. तर बघूयात आपण आज मामीनी जेवायला काय काय बनवलेलं आहे. आई, आज काय काय जेवणामध्ये? खूप काही दिसतंय आज. ताट तर खूपच भरून दिसतंय. साधं जेवण आहे. साधं आहे काही? अच्छा. वरण भात, चपाती, भाजी, भजी, ही मिरची. आणि ही कशाची भाजी हो? मेथीची भाजी आहे. तुम्हाला आवडते ना म्हणून बनवली. बघा, एवढ्या सगळे भाज्या वगैरे बनवले मामीनी. आणि आमची आई बोलते काय स्पेशल आहे? थोडंसंच तर आहे जेवण रोजच्या सारखं. चला तर आता आपण जेवणाचा आस्वाद घेऊया छानपैकी आमच्या मामीच्या घरी. मित्रांनो, आजचा हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला, म्हणजेच आमच्या मामाचं घर तुम्हाला कसं वाटलं ते कमेंट करून सांगा. चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका.